नमस्कार मुलांनो, मी हर्षल अविनाश कुमावत गव्हर्नमेंट ITI जळगावमध्ये व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून कार्यरत आहेत. DVT ई लर्निंग ITI लेक्चर्स बाय HK चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मुलांनो. आज आपण बघणार आहोत पार्ट 2, हाऊ टू फेस अन इंटरव्ह्यू कसा फेस करायचा आणि इंटरव्ह्यू कसं क्रॅक करायचं. बरोबर, त्याचा भाग 1 मी म्हणजेच पार्ट 1 मी बनवलेला होता. त्यात आपण बघितलेलं होतं की टाईप्स ऑफ इंटरव्ह्यू कसले, इंटरव्ह्यू म्हणजे काय, त्याच्यानंतर मोस्ट फ्रिक्वेंटली विचारले जाणारे प्रश्न कुठले कुठले आहेत. ठीक आहे, तर आज आपण बघणार आहोत प्रेझेंटेशन अँड बॉडी लँग्वेज. म्हणजे आपण इंटरव्ह्यूला जाताना आपलं प्रेझेंटेशन कसं हवं आणि बॉडी लँग्वेज आपली कशी हवी. ठीक आहे, हे आपल्याला बघायचं आहे. आता बॉडी लँग्वेजवरती तर व्हिडिओ बनवायचे बाकीच आहे. म्हणजे कम्युनिकेशन स्किल्समधला आता हा पहिला टॉपिक आपण चालू केलेला आहे. तर यात बॉडी लँग्वेजवरती पूर्ण एक व्हिडिओ येईल. त्याच्यानंतर आपलं प्रेझेंटेशन्स वगैरे कसं हवं त्याच्यावरती सुद्धा पूर्ण व्हिडिओ येईल. हे फेसिंग अँड इंटरव्ह्यूचा व्हिडिओ आहे. ठीक आहे, हा पार्ट 2 आहे. तर सुरू करूया मुलांनो की प्रेझेंटेशन. आपण इंटरव्ह्यूला जाताना आपलं प्रेझेंटेशन आणि बॉडी लँग्वेज कशी पाहिजे. तर सगळ्यात पहिले मुलांनो की पॉझिटिव्ह बॉडी लँग्वेज पाहिजे. कशी? एक पॉझिटिव्ह सकारात्मक आपली वर्तवणूक पाहिजे. आता पॉझिटिव्ह बॉडी लँग्वेजमध्ये कसं, मी एक तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो, एक जस्ट जनरल उदाहरण. ठीक आहे, आता एक मुलगा आहे बरोबर, आणि त्याचा ॲक्सिडेंट होऊन गेला. समजा त्याच्या पायाला फ्रॅक्चर झालं. मी हे उदाहरण आमच्या कॉलेजला पण दिलेलं आहे, तरी तुम्हाला पुन्हा देतो मी. की एक मुलगा आहे, समजा त्याचा पाय फ्रॅक्चर झाला आणि आपण बघायला जातो त्याला. तर 2 प्रकारचे लोक असतात. ठीक आहे, तर 2 प्रकारचे लोक. पहिला जो असतो ज्याचा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असतो, पॉझिटिव्ह बॉडी लँग्वेज असते, तो कसा असतो की ठीक आहे चल काही प्रॉब्लेम नाही, जास्त फ्रॅक्चर झालेलं आहे का, ओके, काही नाही, महिनाभर प्लास्टर राहणार, निघून जाणार, फक्त पायाला मामूली मुवमेंट ठेवशील जेणेकरून पाय अडकणार नाही. बरोबर, अशातले काय असतात, पॉझिटिव्ह थिंकिंगवाले असतात. व काही निगेटिव्ह थिंकिंगवाले पण येतात. निगेटिव्ह थिंकिंगवाले म्हणजेच अरे बापरे कसं काय लागलं, मग अरे 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 काळजी घे तू, आमच्या तिथे पण तसंच झालं. ते पायातलं फ्रॅक्चर इथे आलं, कमरेत आलं, कमरेतून ते हातावर गेलं, हातावरून ते डोक्यात गेलं आणि डोक्यावरून तो डायरेक्ट वरती निघून गेला. बरोबर, अशातले काही हे पण असतात लोक की जे निगेटिव्ह थिंकिंगवाले असतात. ठीक आहे, निगेटिव्ह त्यांची बॉडी लँग्वेज असते. त्यामुळे आपली जी बॉडी लँग्वेज आहे ती सकारात्मक पाहिजे. समोरच्याला आपल्याकडे बघून एक ऊर्जासारखं वाटलं पाहिजे आणि प्रेझेंटेशन जे आपलं चांगलं पाहिजे. आता प्रेझेंटेशन म्हणजे काय की तुम्ही वेल चांगलं शर्ट घालून आलेले आहे, चांगली पॅन्ट आहे, वेल शर्टिंग करून आलेले आहे, हेअरस्टाईल तुमची व्यवस्थित आहे, कशाच्या कसे केस वाढलेले नाही आहे, कशीच्या कशी दाढी वाढलेली नाही आहे, इवन तुम्ही बियर्ड पण ठेवताय तर ती व्यवस्थित ट्रिम करून ठेवलेली आहे, व्यवस्थित तिला ट्रिमिंग केलेली आहे. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी असतात. आपण पुढे बघूया ते. बरोबर, आता प्रेझेंटेशन अँड बॉडी लँग्वेजमध्ये बघा काय की बी वेल ग्रूम अँड क्लीन. जर तुम्ही बियर ठेवलेलीच आहे तर तुम्ही ती व्यवस्थित ट्रिम करून ठेवा, किंवा मग शक्यतो तरी इंटरव्ह्यूला जाताना तुम्ही शेविंग क्लीनच ठेवा. बरोबर, क्लीन शेव पाहिजे तुमची. त्याच्यानंतर ट्राय टू लुक काल्म अँड कॉन्फिडंट. म्हणजे तुम्ही काय, तुमच्यात आत्मविश्वास पाहिजे, कॉन्फिडंट तुमच्यात पाहिजे, कॉन्फिडंट वाटले पाहिजे. तुम्ही रिलॅक्स होऊन इंटरव्ह्यूला जायचं, काही टेन्शन घ्यायचं नाही. इंटरव्ह्यूला बसल्यावर कोणी मारतं का नाही, किंवा तुमचे उत्तर चुकले की तुम्हाला कोणी शिक्षा देणार आहे का नाही. एकदम रिलॅक्स होऊन इंटरव्ह्यूला जायचं. ठीक आहे, ट्राय टू लुक काल्म, आणि काम राहायचं, शांत राहायचं, व्यवस्थित राहायचं. कारण मुलांना मी तुम्हाला सांगतो की इथे तुम्हाला बऱ्याच जणांनी ही गोष्ट सांगितलेली असेल की तुमची तिथे ते परीक्षा घेत असतात, एक कॅमेरा चालू असून तुम्हाला बसून ठेवलेलं असतं. तर हो मुलांना हे खरं असतं की ते तिथे आपल्याला बसून ठेवतात असं कॉरिडॉरमध्ये सगळ्या जणांना, आणि ते आपले पेशन्स बघतात आणि त्याच्यानंतर कालनेस बघतात की तुम्ही इतरांशी कसं बोलतात, तुमची बोलण्याची स्टाईल कशी आहे, तुमची वागणूक कशी आहे, त्याच्यानंतर तुमच्यात किती पेशन्स आहे, तुम्ही किती कॉन्फिडेंटली इतरांशी बोलता, हे सगळं ते कॅमेरामध्ये जज करत असतात तुम्हाला. आणि मग आत गेल्यावर इंटरव्ह्यूसाठी ते तुम्हाला त्यावर डिपेंडंट प्रश्नसुद्धा विचारतात. बरोबर, त्याच्यानंतर हॅव अ प्लीजंट अँड नॅचरल स्माईल विथ अ फर्म अँड हँडशेक. बरोबर, जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूला जाता तेव्हा तुमच्या चेहऱ्यावरती हलकीशी स्माईल ठेवायची. नाही तर घरी काहीतरी प्रॉब्लेम झालेला असेल किंवा कोणाशी भांडण करून आलेले असाल रस्त्यात, तेच खुन्नस चालू आहे तुमची, तीच खुन्नस तुमच्या चेहऱ्यावरती, तोच राग चेहऱ्यावर आहे, तसं नाही. एक हलकीशी स्माईल तुम्ही इंटरव्ह्यूला जाताना ठेवली पाहिजे. बरोबर, की जेणेकरून कसं आहे की समोरच्याला पण एक चांगलं वाटतं की नाही मुलगा कॉन्फिडंटली आलेला आहे, किंवा ती मुलगी आलेली ती कॉन्फिडंटली इंटरव्ह्यू द्यायला आलेली आहे, म्हणजे ॲटलिस्ट ती घाबरत वगैरे नाही आहे. ओके, सिट कम्फर्टेबली विथ बोथ फीट ऑन द फ्लोअर. बरोबर, म्हणजे त्याच्यानंतर काय केलं पाहिजे, तुम्ही एक व्यवस्थित चेअरवर बसलं पाहिजे, एकदम स्ट्रेट व्यवस्थित बसलं पाहिजे. दोघी जे पाय आहे ते फ्लोअरवरती, नाही तर मांडी घालून बसून गेले खुर्चीवरती, किंवा एक पाय वरती ठेवून घेतला आणि पायांमध्ये 4 बनवून घेतला, अशा पद्धतीने बसायचं नाही. किंवा बसले तर व्यवस्थित फ्लोअरवरती तुमचे दोघी पाय चिपकून बसायचे, नाही तर दोघी पाय हलवताय, इंटरव्ह्यू देत आहे, ते इंटरव्ह्यूचे प्रश्न विचारताय आणि तुम्ही इथे खाली पाय हलवतायत, असं करायचं नाही. त्याच्यानंतर लिनिंग सायलेंटली टुवर्ड्स द इंटरव्ह्यू, आणि त्या इंटरव्ह्यूकडे जो इंटरव्ह्यूवर बसलेला आहे त्याच्याकडे एकदम शांत चित्ताने तुम्ही लक्ष द्यायचं, तो काय विचारतोय त्याच्यावरती एक हलकीशी स्माईल देऊन त्याला रिस्पॉन्स देत जायचे. ठीक आहे, अवॉइड नर्वस मॅनरिझम्स. ठीक आहे, नर्वस नाही व्हायचं तिथे. मला सांगा मुलांनो की तुम्ही जेव्हा इंटरव्ह्यूला जातात, किंवा तुम्ही जेव्हा समजा तुम्हाला कोणी मारणार आहे का, तिथे कोणीच मारणार वगैरे काहीच नाही ना, किंवा तुम्हाला जर उत्तर नाही आलं तर एवढंच होणार की तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला कमी मार्क्स मिळतील, आणि इव्हन एवढंच होऊ शकतं की तुमचा इंटरव्ह्यूमधून चान्स जाऊ शकतो आणि तुम्हाला ती जॉब मिळणे कॅन्सल होऊ शकते. इतकंच काही उत्तर येऊ शकतं. बरोबर,
तर त्यासाठी नर्वस नाही व्हायचं. उलटून नर्वस झाल्याने काय होतं की आपल्याला जे उत्तर येणारे असतात ते सुद्धा येत नाही, आणि आपण जे उत्तर कॉन्फिडेंटली इंटरव्ह्यूला देणार असतो, जे की आपले स्किल शो करणार असतो, त्यासुद्धा आपल्याला शो करता येत नाही. दुसरा प्रॉब्लेम असा होतो की आपण जी इंग्लिश बोलत असतो तर नर्वस झाल्यामुळे आपले शब्द ततमम होतात, बरोबर. म्हणजे आपले शब्द अडथळतात, आपल्याला शब्द आठवत नाही, त्यामुळे आपली इंग्लिशसुद्धा चुकते, बरं. भरपूरसे कारण होतात नर्वस झाल्यावर. म्हणून नर्वस व्हायचं नाही. त्याच्यानंतर बसलेले आहे तर पेनाची टिकटिक चालू आहे, पेन ओपन बंद असं करायचं नाही. बसल्या बसल्या पाय हलवायचे नाही, मी तुम्हाला पहिलेच बोललो. हात हलवत नाही बसायचे, ठीक आहे. हातांशी खेळत नाही. कोणी बसलेलं असतं मग असं करतं, मग कोणी असं असं करत राहतं, कोणी काय असं 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 करत राहतं. बसल्या बसल्या असं करायचं नाही मुलांनो, ठीक आहे. मग बाकीचे जण पेन वाजवत असतात, पेनचं टोपण ओपन करतात लावतात, ओपन करतात लावतात. बसल्या बसल्या तसं करायचं नाही, ठीक आहे. हे काय आहे, नर्वसचे मॅनरिझम. म्हणजे तुम्ही नर्वस होत आहे त्यामुळे तुम्ही काहीतरी ॲक्शन्स त्या करतायत, आणि हे इंटरव्ह्यूअर सगळे बघत असतात. कारण मुलांना इंटरव्ह्यूअरला खूप सारा एक्सपिरियन्स असतो या गोष्टीचा, ठीक आहे. तर तुम्ही कसं एकदम फ्री बसलं पाहिजे, रिलॅक्स बसलं पाहिजे, ठीक आहे. त्याच्यानंतर डू नॉट क्रिएट एनी डिफेन्सिव्ह बॅरियर बिटवीन यू अँड द इंटरव्ह्यूअर, लाईक अ ब्रीफ केस ऑन युअर नीज वगैरे. म्हणजे तुम्ही जेव्हा इंटरव्ह्यूला जाताय त्यावेळेस जो तुमची बॅग असते, ठीक आहे, ती बॅग तुम्ही काय केलं पाहिजे, आउटसाईड ऑफ द रूम, ती रूमच्या बाहेर ठेवून दिली पाहिजे. तुम्ही फक्त आत जाताना एक तर तुमचा CV जो असतो, ठीक आहे, करिक्युलम व्हिटाय, तो आत घेऊन जायला पाहिजे तुमच्यासोबत. आणि तुमची फाईल, इफ नेसेसरी, जर नेसेसरी असेल फाईल ते डॉक्युमेंट्सची, तरच ती आत घेऊन जायची, नाही तर त्याची पण काही आवश्यकता नाही. की जे तुम्हाला बॅरियर बनेल समोरच्या इंटरव्ह्यूमध्ये तुमच्यामध्ये, ते असं तुम्ही काहीच वस्तूमध्ये घेऊन जायची नाही. त्याच्यानंतर तुम्ही एक कॉन्टॅक्ट व्यवस्थित मेंटेन केला पाहिजे इंटरव्ह्यूवरशी. मी बऱ्याच वेळेला बघतो, ज्यावेळेस मी वर्गात शिकवत असतो त्यावेळेस बरेचसे मुलं असतात की जे आय कॉन्टॅक्ट करत नाही. कारण आय कॉन्टॅक्ट नाही केल्याने काय होतं माहिती का, की समोरच्या इंटरव्ह्यूला काय वाटतं की हा आपल्याजवळ याचं आपल्याजवळ लक्ष नाही, किंवा मग एक तर हा घाबरतोय, किंवा मग एक तर हा नर्वस होऊन गेलेला आहे, ठीक आहे. तर आय कॉन्टॅक्ट झाल्याने काय होतं की व्यवस्थित जे कम्युनिकेशन बॅरियर असतात ते संपून जातात. तुम्हाला त्यांची गोष्ट समजते, त्यांना तुमची गोष्ट समजते, बरोबर. आणि इंटरव्ह्यूला एक कॉन्फिडंट येतो की नाही, हा आपल्याला उत्तर व्यवस्थित देतोय आणि याचं लक्ष आहे. आणि तुम्हाला सुद्धा एक कॉन्फिडंट येतो की नाही, मी उत्तर व्यवस्थित देऊ शकतो आहे. तर एक आय कॉन्टॅक्ट मेंटेन तुम्ही व्यवस्थित प्रॉपरली ठेवला पाहिजे. इफ देअर्स मोर दॅन वन इंटरव्ह्यूअर, लुक ॲट द पर्सन टॉकिंग, ठीक आहे. जर एकापेक्षा जर जास्त इंटरव्ह्यू आहेत, फॉर एक्झाम्पल जर तुमचा जर ग्रुप इंटरव्ह्यू होतोय, ठीक आहे, तर ग्रुप इंटरव्ह्यूमध्ये काय असतं की बरेचसे जण बसलेले असतात, ठीक आहे. पॅनल इंटरव्ह्यूमध्ये पॅनल असतं, 10-12 लोक इंटरव्ह्यूअर्स, 10-12 अथॉरिटीज बसलेले असतात, ते तुमचा इंटरव्ह्यू घेतात. मग जर त्या इंटरव्ह्यूमध्ये जर सगळे असेल तर तुम्ही सगळ्यांकडे नाही बघायचं. एक इकडे विचारतोय आणि तुम्ही तिकडे बघून उत्तर देताय, तो तिकडे विचारतोय तुम्ही तिकडे बघून, असं नाही करायचं. ह्यावेळी काय करायचं, जो व्यक्ती प्रश्न विचारत असतो, जो इंटरव्ह्यूअर क्वेश्चन करत असतो तुम्हाला, त्या इंटरव्ह्यूअरकडे तुम्ही बघायचं, बरोबर, आणि त्यांनाच उत्तर द्यायचं, ठीक आहे. 10 लोकांकडे बघून नाही. आणि हां, जेव्हा तुम्हाला सर्वजण विचारताय त्यावेळेस तुम्ही पर्टिक्युलर थोडं आय कॉन्टॅक्ट सर्वांशी मेंटेन ठेवायचा. ज्यावेळेस तुम्ही इंटरव्ह्यू हॉलमध्ये एंटर करताय त्यावेळेस जर समोर पॅनल बसलेला आहे तर तुम्ही सगळ्यांना बघून ग्रीट केलं पाहिजे, गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग सर. म्हणजे गुड मॉर्निंग एकच वेळेस म्हणायचं, पण ॲटलीस्ट नजर जी असते तुमची, जे आय कॉन्टॅक्ट असतो तो सर्वांशी करायचा, ठीक आहे. जेणेकरून सगळ्यांना काय वाटतं की नाही व्यवस्थित आहे, याचं ॲटिट्यूड जे आहे ते एकदम व्यवस्थित आहे, आणि ह्या सगळ्यांना शांतपूर्वक ग्रीट करतोय आणि व्यवस्थित ग्रीट करतोय, ठीक आहे. त्याच्यात तुमचं काय होतं, बिहेवियर दिसतो तुमचा, आणि तुमचा कॉन्फिडन्स लेवल दिसते, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे आहे की वेन यू आर टॉकिंग, शिफ्ट युअर ग्लान्स फ्रॉम वन टू अनदर. बघा, मी तुम्हाला बोललो की नाही, ज्यावेळेस तुम्ही बोलतायत तर जो व्यक्ती प्रश्न विचारतोय तुम्ही त्याच्याकडे बघा, पण ज्यावेळेस तुम्ही उत्तर देतायत त्यावेळेस तुम्ही जेव्हा त्याला उत्तर देताय तेव्हा तुम्ही दुसऱ्यांकडे पण सुद्धा एक नजर टाका, दुसऱ्यांशी सुद्धा एक आय कॉन्टॅक्ट करा, की जेणेकरून तुम्ही त्यांना सुद्धा सांगा. म्हणजे असं नको व्हायला की एकाने प्रश्न विचारला तर तुम्ही त्यांनाच उत्तर देताय आणि तुमच्या दोघींमध्ये संभाषण चालू आहे आणि बाकीचे फक्त असेच बसलेले, ठीक आहे. असं नको व्हायला. डू नॉट गेस्टिक्युलेट मोर दॅन नीडेड, ठीक आहे. आता जेवढी गरज आहे तेवढीच उत्तर द्यायचे, किंवा जेवढी गरज आहे तेवढीच ॲक्शन परफॉर्म करायची, जास्त त्याच्यावरती ॲक्शन परफॉर्म करायची नाही. कारण ते ओव्हर रिॲक्टचा एक कन्सेप्ट होऊन जातो की तुम्ही एखादी याला गोष्टीला ओव्हर रिॲक्ट करताय किंवा जास्तच उत्तर देताय, बरोबर. त्याच्यानंतर आहे डू नॉट स्क्वर्म अँड फिगेट ऑन युअर सीट, ठीक आहे. तुमच्या सीटवरती जेव्हा तुम्ही बसलेले त्यावेळेस त्याची हालचाल नाही करायची. तर त्यानंतर तुम्ही कम्फर्टेबली बसायचं, बरोबर. मूव्ह नाही व्हायचं इकडे तिकडे. समजा तुम्हाला आता मोस्टली मी जसं ऑब्झर्व केलेलं आहे तर तुम्हाला फिरणारी जी खुर्ची असते व्हीलचेअर टाईप ती दिलेली असते. तुम्ही असं फिरताय असं फिरायचं नाही, एकदम स्टेबल बसायचं, शांततेत बसायचं आणि व्यवस्थित बसायचं. कीप नॉडिंग अँड मेकिंग अप्रोप्रिएट नॉईज टू शो दॅट यू आर लिसनिंग टू दॅम. तुम्ही जे इंटरव्ह्यूअर जे तुम्हाला क्वेश्चन्स विचारताय किंवा काहीतरी एक्सप्लेन करतायत तर तुम्ही हेड नॉड करायचं, तुमचं हेड येतो नॉड, हो, येस सर, नो सर, येस सर, नो सर. ॲटलिस्ट असं तुम्ही त्यांना रिस्पॉन्स दिला पाहिजे, जेणेकरून काय होतं की इंटरव्ह्यूला कळतं की नाही की तुम्ही त्यांना ऐकतायत आणि तुम्ही त्यांना रिप्लाय देतायत, बरोबर.
अब ऑल बी युअर सेल्फ, ठीक आहे. मग त्याच्यानंतर हे सगळ्याच्या वरती दिलेल्या ज्या गोष्टी हे सगळं तुमच्यात पाहिजे, की प्रेझेंटेशन तुमचं असं पाहिजे, तुमची बॉडी लँग्वेज असं पाहिजे. कारण याच्याने काय होतं की तुमचं जो इंटरव्ह्युअर आहे तो तुमच्यावरती व्यवस्थित कॉन्सन्ट्रेट करतो आणि जेणेकरून तुम्ही सुद्धा व्यवस्थित उत्तरं देऊ शकतात. जर तुमच्यातून याच्यापैकी जर काही कमतरता असली तर इंटरव्ह्यूला लगेच समजून जातं आणि इंटरव्ह्युअर काय करतो, तुम्हाला काहीतरी कमी मार्क देऊन किंवा 2-4 काहीतरी प्रश्न विचारून तो तुम्हाला तिथून मोकळा करून देतो. कारण हा सुद्धा माझा एक अनुभव आहे. जेव्हा सगळ्यात फर्स्ट इंटरव्ह्यू मी दिलेला होता त्यावेळेस माझा सुद्धा इंटरव्ह्यू असाच झालेला होता. त्यामुळे इंटरव्ह्यूवर काय करतात की एक सिली म्हणजे एक टाइमपास म्हणून ते काय करतात, 2-3 प्रश्न विचारतात आणि तुम्हाला पण मोकळे करून टाकतात. पण जर त्याच जागी जर तुमचं ॲटिट्यूड बेस्ट असेल, तुमच्यात ती पर्सनॅलिटी असेल, तुमच्यात ते काय म्हणता येईल आपल्याला, ते नॉलेज असेल, ते स्किल्स असेल, तर इंटरव्ह्यूवर सुद्धा तुमच्याशी इम्प्रेस होतो आणि तो एकच्या जागी 4 प्रश्न विचारतो आणि मग ते तुमचं नॉलेज टेस्ट करतात. ठीक आहे. आणि ऑफकोर्स मग तुम्ही म्हणाल सर आता एकच प्रश्न विचारायचा जागी 4 प्रश्न कोण हे करेल, बरोबर. मग आता मी ते तुम्हाला इथे सांगेल की हा तुमचा जॉबचा प्रश्न असतो, बरोबर. तो एक प्रश्न विचारा व 10 प्रश्न विचारा, तुम्हाला उत्तर द्यायचेच आहे जर सिलेक्ट व्हायचं असेल तर, बरोबर. ठीक आहे. पुढे वळूया मुलांनो. हाऊ टू आन्सर्स इंटरव्ह्यू क्वेश्चन्स. आता इंटरव्ह्यूचे प्रश्न उत्तरं कशी द्यायची, बरोबर, कसे आन्सर्स करायचे ते क्वेश्चन्स. तर पहिली गोष्ट सगळ्यात पहिले तुम्ही जे प्रश्न विचारतायत ते तुम्हाला इंटरव्ह्यूवाले ते तुम्ही व्यवस्थित लिसन करून घ्या, पहिले ऐकायचं व्यवस्थित, ठीक आहे. नाही तर अर्धच काहीतरी प्रश्न ऐकला आणि तुम्हाला जर त्याचं उत्तर येत असेल तुम्ही अर्ध्यातच त्यांना कापायचं नाही, बरोबर. म्हणजे कधीही लक्षात ठेवा मुलांना, जर आपल्याकडून कोणी सिनियर बोलत असेल किंवा जर आपल्यावरून जर समोरचा व्यक्ती जर आपल्याला काहीतरी विचारतं तर त्याला मध्येच त्याचं बोलणं स्टॉप करायचं नाही, ब्रेक करायचं नाही, त्याचं पूर्ण होऊ द्यायचं. मग तुम्ही तुमचं जे काही मत आहे ते मांडायचं तिथे, लिसन केअरफुली. त्याच्यानंतर जर तुम्हाला जर क्वेश्चन क्लिअरली ऐकू नसेल आलेला, जर तुम्हाला क्वेश्चन क्लिअरली समजला नसेल तर तुम्ही पोलाइटली विचारू शकतात की सर तुम्ही प्रश्न पुन्हा रिपीट करतात का, प्लीज सर मी ऐकू नाही शकलो, सर आय कॅन्ट हिअर प्रॉपरली, सो सर कॅन यू प्लीज रिपीट द क्वेश्चन अगेन, असं तुम्ही बोलू शकतात. हिंदी असो, इंग्लिश असो, कुठल्याही भाषेत तुम्ही बोलू शकता, ज्या भाषेत तुम्ही इंटरव्ह्यू देत आहेत त्या भाषेत. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही जे उत्तर देत आहेत त्याच्या पहिले थोडासा पॉज घ्या. त्यांचा प्रश्न संपला तर थोडासा विचार करा मुलांनो. पॉज म्हणजे घ्यायचा म्हणजे 1-2 मिनिटं थांबायचं नाही आहे, एवढा वेळ नसतो. एक पॉज म्हणजे किती, फक्त 5-6 सेकंदांचा पॉज घ्यायचा, विचार करायचा पहिले की काय उत्तर द्यायचं आहे मला आणि त्याचे फॅक्ट्स काय काय आहे, काय त्याची रियालिटी आहे, त्या गोष्टींवरती तुम्ही रिस्पॉन्स द्यायचा. पहिली गोष्ट त्यांनी प्रश्न काय विचारलेला आहे ते, त्याच्याने काय होतं की इथं तुमची विचार करण्याची क्षमता दिसून येते इंटरव्ह्यूला, की नाही हा व्यक्ती विचार करतोय म्हणजे आज पुढेही काय करेल, विचार करेल प्रत्येक गोष्टीला. ठीक आहे. ऑलवेज ऑफर पॉझिटिव्ह इन्फॉर्मेशन अँड बी इन्थुझियास्टिक. ठीक आहे. काय करायचं, नेहमी निगेटिव्ह उत्तरं नाही द्यायचे, बरोबर, पॉझिटिव्ह उत्तरं द्यायची. की चला त्यांनी विचारून घेतलं, आता तुम्हाला एक प्रश्न विचारला, समजा इथे कंपनीला आज आग लागली, कंपनीला आग लागल्यावरती खूप सारं नुकसान झालेलं आहे, त्यामुळे मग तुमचे पगार होत नाही, पगार होणार नाही, तुम्हाला पैसे पूर्ण भेटणार नाही. मग अशा वेळी तुम्ही काय करणार, तर तुम्ही पॉझिटिव्ह उत्तर द्यायचं. ओके सर, जर कंपनीला आग लागली आहे तर मी समजू शकतो की इथे सगळ्यांचंच नुकसान झालेलं आहे, इव्हन आपले जे मॅनेजर्स आहे, जे कंपनीचे ओनर्स जे आहे, CEO वगैरे, त्यांनासुद्धा खूप लॉस होतो आहे, तर इव्हन सगळ्यांच्या सॅलरीमध्ये सर इथे कपात होणार आहे. त्यामुळे सर मी जेवढे 1-2 महिने जे असेल ते कमी सॅलरीवरती मी काम करायला तयार आहे सर, पण मी माझ्या कंपनीला सपोर्ट करेल सर. अशातले तुम्ही पॉझिटिव्ह उत्तर द्यायला पाहिजे. नाही असं नाही उत्तर दिलं तर तुम्ही, नाही हो सर मी कुठे काय, मी नाही काम करणार, आता इथे जाऊ 2 महिन्याची सॅलरी, पगार तुम्ही कसं काय कमी करता, ते जळाली ती तुमची गोष्ट, बरोबर. अशातले उत्तरं तुम्ही द्यायचे नाही मुलांना. ठीक आहे. पॉझिटिव्ह उत्तरं द्यायचे, बरोबर. कारण बऱ्याच वेळेला मुलांना हे खरी गोष्ट नसते, तर हे तुम्हाला टेस्ट करण्यासाठी असलेले प्रश्न तुम्हाला विचारले जातात, बरोबर. गेट डायरेक्टली टू द पॉईंट. आणि जे तुम्हाला काही बोलायचं आहे ते डायरेक्टली तुम्ही पॉईंटवर यायचं, घुमवून फिरवून गोष्ट सांगायची नाही. सर जर तुम्हाला विचारलेलं आहे सरांनी की ट्रेनिंग काय असतं, तर तुम्ही स्पष्ट सांगायचं की समोरच्या व्यक्तीला शिक्षणाने किंवा काहीतरी लेक्चर्स देऊन त्याला ट्रेन करणे, कामाच्या विषयी त्याला ज्ञान देणे, यालाच म्हणतात सर ट्रेनिंग. एकदम फिरवून फिरवून सांगताय सर, मग जे मुलं येतात मग त्यांचं ॲडमिशन होते, असं होतं, मग त्यांना बसवलं जातं, मग त्यांना शिकवलं जातं, मग याला ट्रेनिंग म्हणतात. डायरेक्टली पॉईंटवरती यायचं, बरोबर. त्याच्यानंतर डिस्कस ओनली द फॅक्ट निडेड टू रिस्पॉन्ड द क्वेश्चन. जो प्रश्न विचारलेला आहे त्याला जे ठराविक मुद्दे असतील, जे गरजेचे असतील तेच मुद्दे मांडावे आणि ते फटक्यात मांडावे. ठीक आहे. त्याच्या भोवती फिरत नाही राहायचं आणि त्या मुद्द्यांना जास्त वेळ डिस्कस करायचं नाही, डायरेक्ट पॉईंटवर यायचं. ठीक आहे. जे फॅक्ट्स आहेत तेच सांगायचं. त्यानंतर आहे डू नॉट ओपन युअर सेल्फ टू एरियाज ऑफ क्वेश्चनिंग दॅट कुड पोस्ट डिफिकल्टीज फॉर यू. त्याच्यानंतर मी तुम्हाला आधी बोललेलो होतं पार्ट 1मध्ये की असे उत्तरं द्यायचे नाही की ज्याच्यावरून तुमचा डबल प्रश्न क्रिएट होईल. ठीक आहे. आणि अशा प्रश्नांचे उत्तरं असे नाही द्यायचे की जेणेकरून तुम्हालाच त्याच्यावरती रिपीट क्वेश्चन केला जाईल किंवा तुम्हीच डिफिकल्टीमध्ये अटकून जाल ते उत्तर दिल्यावर, बरोबर. त्यानंतर बी ट्रूथफुल, खरं खरं सांगायचं, खोटं बोलायचं नाही. बट डू नॉट ऑफर अनसॉलिसिटेड इन्फॉर्मेशन. ठीक आहे. खोटी माहिती पुरवायची नाही. कारण मुलांनो आपल्याला जसं एक कहावत आहे की एक झूठ छुपाने के लिए 100 झूठ बोलना पडता है, बरोबर. तर असंच असतं ते, एक खोटं लपवायसाठी भरपूर तुम्हाला खोटं बोलावं लागतात मग पुढे. आणि जेणेकरून तुमचं काय होतं, जसं तुम्ही खोटं बोलत जाता तसं तुमचं मोटिवेशन कमी होत जातं, कारण तुम्ही खोटं बोलत असतात इंटरव्ह्यूवरशी. त्याने काय होतं की तुम्हाला उत्तर देण्याची क्षमता कमी होऊन जाते. म्हणून जे काही खरं ते सांगून द्यायचं.
फोकस अँड रिफोकस अटेन्शन फॉर यू ऑन युअर सक्सेसेस. तुमचं जे सक्सेस झालेलं आहे त्याच्यावरती तुम्ही जास्त फोकस करायला पाहिजे. त्याच्यानंतर आपण स्वतःला कमी नाही लेखायचं. जर आपल्या एखादी फेल्युअर असेल तर आपण कमी नाही लेखावं. ठीक आहे. जरी इंटरव्ह्यूने विचारलं तुम्हाला की का हो तुम्ही फेल झालेले आहेत बरोबर, तर त्यांना सांगावं सर या दो आय हॅव फेल, मी फेल झालेलो आहे पण सर मला त्याच्यातून शिकायला भेटलेलं आहे. आय हॅव लर्न मच मोर फ्रॉम दॅट फेल्युअर. असं तुम्ही पॉझिटिव्ह उत्तर दिलं पाहिजे की मी ते फेल जरी झालो पण सर त्या फेल्युअरमधून मला खूप सारे अनुभव आले आणि ते अनुभव मी आता पुढच्या माझ्या आयुष्याच्या जे काही अपॉर्च्युनिटीज येतात मी त्याच्यात ते वागवतोय सर, वापरतोय बरोबर. अशातले काही तुम्ही उत्तरं दिले पाहिजे इंटरव्ह्यूला. त्याच्यानंतर पुन्हा डोंट वरी अबाउट ॲडमिटिंग यू डोंट नो. जे तुम्हाला माहिती नाही ना त्याच्याबद्दल तुम्ही असं म्हणजे तुम्हाला इगो तुमचा कमी होतोय किंवा असं तुम्हाला लो लेवलवरती वाटू नका देऊ. ठीक आहे, तुम्हाला येत नाही आहे मी सांगतो. मला बरेचसे इंटरव्ह्यू आलेले होते जेव्हा मला प्रश्न विचारायचे, जर मला येत नसेल मी सॉरी सर आय डोंट नो अबाउट दॅट, स्पष्ट सांगून द्यायचं. तुम्ही काय करतात, बरेचसे मुलं मी असं बघितलेलं आहे माहिती नसून सुद्धा त्याच्यावरती काय करतात, खोटं बोलण्याचा प्रयत्न करतात आणि खोटे उत्तर देण्याचा प्रयत्न करतात. इंटरव्ह्यूला हे लगेच कळून जातं की हा व्यक्ती खोटं बोलतोय बरोबर. त्यामुळे जे आहे ते स्पष्ट सांगून द्यायचं. नाही येतं उत्तर, ओके सर आय डोंट नो सर, कॅन यू आस्क मी सम अनदर क्वेश्चन, तुम्ही मला वेगळा प्रश्न विचारा सर. ठीक आहे. त्याच्यानंतर बी प्रिपेअर्ड फॉर हायपोथेटिकल सिच्युएशन क्वेश्चन्स, टेक युअर टाईम ऑन दीज. जे हायपोथेटिकल क्वेश्चन्स असतात, विचार करण्याचे जे क्वेश्चन्स असतात की काहीतरी तुम्हाला त्याच्यावरती रिसर्च करावं असं वाटतं आहे. ठीक आहे, अशा प्रश्नांवर तुम्ही काय केलं पाहिजे, थोडा विचार केला पाहिजे. त्याच्यावरती वेळ घ्यायचा. एकदम त्याने प्रश्न विचारला आणि तुम्ही काहीतरीच उत्तर देऊन दिलं असं करायचं नाही, थोडासा विचार करायचा. ठीक आहे. बी प्रिपेअर्ड फॉर द अनएक्सपेक्टेड क्वेश्चन्स. ठीक आहे. अनएक्सपेक्टेड क्वेश्चन्स जे असतात ठीक आहे ते जे म्हणजे आपल्याला अपेक्षा पण नसते की अशा प्रश्न विचारले जातील, अशा प्रश्नांना तुम्ही व्यवस्थित सामोरे जायला पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो, असे भरपूर सारे एक्झाम्पल तुम्ही ऑलरेडी बघितलेले असेल, पण एक एक्झाम्पल सांगतो. इंटरव्ह्यूजमध्ये बरेचसे प्रश्न असे विचारले जातात की सर आता इंटरव्ह्यू तुम्हाला विचारतो की तुम्हाला सिस्टर वगैरे आहेत का, तर हो आहे सर. तर मग ते म्हणतात की मला तुमच्या बहिणीशी लग्न करायचं आहे बरोबर. तर तिथे तुम्ही पोलाइटली उत्तर द्यायला पाहिजे, येस सर, ओके, आय विल बी हॅपी सर इफ यू विल बी माय सिस्टर्स हजबंड बरोबर. मला खूप आनंद होईल सर की जर तुम्ही माझ्या बहिणीशी लग्न कराल. बट सर सॉरी सर शी इज ऑनली 6 year old, शी इज ओनली 8 year old आहे ना, ती सर फक्त 6 वर्षाची, सर ती फक्त 8 वर्षाची. ठीक आहे, अशी उत्तरं तुम्ही देऊन ती सिच्युएशनला सांभाळलं गेलं पाहिजे. ते तुमचं नॉलेज चेक करत असतात आणि तुम्हाला अनएक्सपेक्टेड क्वेश्चन विचारून तुम्ही कशी रिॲक्ट करतात हे तुमचं रिॲक्शन बघत असतात. नाही तर असं नाही करायचं मग माझ्या बहिणीशी लग्न करतो का, ये इकडे तुला बघतो, असं बोलायचं नाही. तिथे आपला संताप अनावर होऊ द्यायचा नाही. व्यवस्थित तुम्ही सिच्युएशन जी ती करेक्ट करायची बरोबर. त्याच्यानंतर ॲज्युम ऑल द क्वेश्चन्स आर आस्क्ड फॉर अ गुड रिझन अँड आन्सर्स अकॉर्डिंगली. असं ॲज्युम करायचं की सगळे प्रश्न चांगल्याच कारणासाठी विचारले जात आहेत आणि चांगलेच तुम्ही त्याचं उत्तर दिलं पाहिजे. डू नॉट बॅड माउथ ओल्ड एम्प्लॉयर्स इफ प्रिवियसली एम्प्लॉय. ठीक आहे, जर तुम्ही तिथे आधीपासून एम्प्लॉय असाल तर आधीचे जे एम्प्लॉयड होते ते त्यांना वाईट नाही बोललं पाहिजे. म्हणजे सगळ्यांचं चांगलं सांगायचं. ठीक आहे, कोणाविषयी वाईट बोलायचं नाही बरोबर. जरी तुमची काही खुन्नस असेल तरीसुद्धा त्यांना वाईट बोलायचं नाही, कारण त्याचा इम्पॅक्ट तुमच्या पर्सनॅलिटीवरती होतो आणि तुमची थिंकिंग कशी आहे त्याच्यावरती होतो, तुमचे विचार कसे त्याच्यावरती डिपेंड असतो. इफ यू आस्क क्वेश्चन कीप देम ब्रीफ. जर तुम्ही त्यांना प्रश्न विचारला समोरच्याला तर थोडक्यात विचारायचा. रिमेंबर दॅट यू आर बिंग इंटरव्ह्यूड अँड नॉट द अदर वे अराउंड. ठीक आहे, तुम्ही इंटरव्ह्यू घेताय, तिथे दुसरे काही यायला नको. ठीक आहे, हे सगळ्या गोष्टी तुम्ही बघितल्या पाहिजे बरोबर. त्याच्यानंतर व्हॉट आर द इंटरव्ह्युअर्स कन्सर्न्स वाईल इंटरव्ह्यूइंग यू. मग आता जो इंटरव्ह्यू घेणारा असतो त्याचं कन्सर्न काय असतं तुमच्याविषयी, म्हणजे त्याचे विचार काय असतात की त्याचं मनात काय असतं तुमचे इंटरव्ह्यू घेताना. ठीक आहे, जेव्हा तुमचा इंटरव्ह्यू घेत असतो तर डज द ॲप्लिकंट हॅव द ॲबिलिटी टू जॉब, म्हणजे तुमच्यात ती क्षमता आहे का काम करण्याची हे तो बघत असतो. त्याच्यानंतर हाऊ डू ही और शी रिलेट टू द पीपल. मग तुम्ही इतर जनता जी कंपनीत काम करणारी इतर लोक तुम्ही त्यांच्याशी कसे रिलेट करतात, त्यांच्याशी कसे वागतात. त्याच्यानंतर तुम्ही कशा प्रकारचे व्यक्ती आहात ते तर बघत असतात. तुम्ही लीडर आहात का फॉलोअर आहात, तुमच्यात कुठली क्वालिटी, लिडरशिपची क्वालिटी का फॉलोअरशिपची क्वालिटी हे बघत असतात ते. त्याच्यानंतर तुमच्या स्ट्रेंथ काय काय आहे की जे आपल्या कंपनीसाठी म्हणजे त्यांच्या कंपनीसाठी नेसेसरीली त्यांना कामात येईल हे की नाही हे तुमच्यात बघत असतात ते. त्याच्यानंतर तुम्ही कुठल्या क्षेत्रामध्ये वीक आहे किंवा तुम्ही कुठल्या क्षेत्रात मजबूत आहे हे तुमचं बघत असतात ते. त्याच्यानंतर हाऊ विल दिस अफेक्ट इज परफॉर्मन्स ऑन दिस जॉब. मग तुमची जी विकनेस आहे त्याचा तुमच्या कामावरती काय इफेक्ट पडेल आणि त्या कामामुळे त्यांच्या कंपनीवरती काय इफेक्ट पडेल हे सगळ्या गोष्टी काय करत असतो इंटरव्ह्यूअर बघत असतो. त्याच्यानंतर तुम्ही जर मागच्या कंपनीत जर काम केलेलं असेल समजा, तर मग तुम्ही मागच्या कंपनीमध्ये काय काय योगदान दिलेलं, म्हणजे कशा पद्धतीने काम केलेलं आहे, तुमचा परफॉर्मन्स कसा आहे हे सुद्धा ते जाणून घेण्यात इच्छुक असतात. म्हणजे इन शॉर्ट समोरच्या व्यक्तीला तुमच्यात चांगल्या काय ॲबिलिटी क्षमता काय की जेणेकरून तुम्हाला जॉब दिल्यावरती त्यांना प्रॉफिट होईल हे सगळ्या त्या गोष्टी बघत असतात. ठीक आहे,
त्याच्यानंतर तुमच्यात ग्रोथ पोटेन्शियल आहेत का, म्हणजे तुम्ही पुढे शिकायला किंवा पुढे अजून शिकून घ्यायला नवीन नवीन गोष्टी त्याला उत्सुक असतात का, तत्पर असतात का. कारण काही जण कसे असतात, शिक्षण झालं म्हणजे जेवढ्या पोझिशनवरती राहतात तेवढ्याच पोझिशनवरती राहतात बस, बाकी त्यांना पुढे शिकायची इच्छा नसते किंवा ते पुढे नवीन ग्रोथसाठीही काही इंटरेस्टेड नसतात. म्हणून असेही लोक ते बघतात की हा खरंच पुढे ग्रोथसाठी इंटरेस्टेड आहे की नाही. त्याच्यानंतर शूड दिस पर्सन गेट अन ऑफर, यांना ऑफर मिळू शकते का बुवा, ठीक आहे, हे गोष्ट असतात. समजलं काय असतं इंटरव्ह्यूचा कन्सर्न तुमच्याविषयी. त्यानंतर आफ्टर द इंटरव्ह्यू, आता इंटरव्ह्यू झाल्यावरती तुम्ही काय करायचं, जेवढे इंटरव्ह्यूवर बसलेले असतील त्यांचं थँक्स करायचं, थँक्यू म्हणायचं की थँक्यू सर. त्याच्यानंतर फॉलो पोलाइटली इफ यू डोंट हिअर विदिन द स्पेसिफाईड डेट, ठीक आहे. मग तुम्ही त्यांचा पोलाइटली फॉलोअप घ्यायचा की जर तुम्हाला त्यांनी सांगितलं असेल की आम्ही तुम्हाला पुढच्या रविवारपर्यंत किंवा एका हप्त्यात 1 वीकमध्ये आम्ही तुम्हाला कळवू. जर त्यांचा 1 वीकमध्ये काही रिप्लायच नसेल आलेला तर तुम्ही पोलाइटली फॉलोअप घ्यायचं, सर तुम्ही मला सांगितलेलं होतं सर की आम्ही एका हप्त्यात तुम्हाला कळवू बा, पण सर मला त्याबद्दल त्या संदर्भात काही फोन किंवा काही मेसेज वगैरे काही आलेला नाही आहे, तर सर तुम्ही सांगतात का की कुठपर्यंत प्रोसिजर आलेली आहे, असं व्यवस्थित तुम्ही विचारायचं. त्याच्यानंतर इफ यू डिड नॉट गेट सिलेक्टेड गिअर अप फॉर युअर नेक्स्ट इंटरव्ह्यू, ठीक आहे. जर तुम्ही इनकेस सिलेक्ट पण होत नाही आहे तर तुम्ही ते एक इट्स ओके, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, इट्स ओके सर आय विल ट्राय माय बेस्ट ऑन नेक्स्ट टाईम, मी नेक्स्ट टाईमला प्रिपेअर करेल चांगलं आणि मग मी सिलेक्ट होईल, असे तुमचा ॲटिट्यूड पाहिजे, ठीक आहे. म्हणजे तुम्ही नाराज न होता किंवा त्या इंटरव्ह्यूला काही उलटं सुलटं न बोलता तुम्ही पुढे मूव्ह ऑन व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर पुढचं सगळ्यात मेन टॉपिक आहे की रिझन्स वाय यू डिडंट गेट द जॉब. असे बरेचसे मुलं असतात की ज्यांना जॉब लागत नसतो, पण आता त्यांना जॉब का लागत नाही तर हे काही रिझन्स आहे, ठीक आहे. द वॅकन्सी नो लॉंगर एक्झिस्ट. आता ती वॅकन्सी जी असते, जी आहे त्याला अप्लाय करणार असतात ती भरून गेलेली असते, ठीक आहे, ती काही परत तिथे वॅकंट नसते पोस्ट. कॉम्पिटिशन फ्रॉम अन इंटरनल कॅन्डिडेट, जे कंपनीतच कामात आलं असतात त्यांच्याशी पण कॉम्पिटिशन्स असते तुमची. ऑलरेडी जे कंपनीत असतात ते सुद्धा मोठे जर पद असेल तर त्याच्यासाठी इंटरव्ह्यू करतात, बरोबर. त्यानंतर यू रिमाइंड दॅम ऑफ समवन दे वन्स वर्क विथ, हॅलो अँड हॉर्न इफेक्ट, बरोबर. त्याच्यानंतर तुम्ही असं आठवण करून देतात की जे तुमच्यासोबत काहीतरी वर्क केलेलं असेल. म्हणजे इन शॉर्ट काय करतात, पर्सनशी पर्सन रिलेट होऊन जातं. इथे एखादी त्यांच्या कंपनीत असा व्यक्ती असेल की जो ज्यांनी बॅड वर्क केलेलं असेल, बॅड वर्क म्हणजे की त्यांनी कंपनीला रिस्पॉन्स खूप वाईट दिलेला असेल आणि ते जर तुमचा मित्र निघतोय किंवा तुमचा कोणी रिलेटिव्ह निघतोय तर ते तुम्हालाच त्याच्याशी कम्पेअर करून घेतात, बरोबर. त्याच्यानंतर द जॉब इज नॉट व्हॉट यू थॉट इट वॉज. मग अशा पद्धतीने सुद्धा जॉब नसतो की जो तुम्ही विचार केलेला असेल तशा पद्धतीचा जॉब नसतो. म्हणजे एक देखावा वेगळा असतो आणि तिथे गेल्यावरती काहीतरी वेगळंच कळतं आहे ना, असं पण असतं. युअर स्किल्स आर नॉट गुड इनफ फॉर द जॉब, की किंवा कधी कधी तुमच्यातही स्किल नसतात त्या जॉबला हे करण्यासाठी, ठीक आहे. तर ह्या काही गोष्टी असतात. मोस्ट ऑफ द कॅन्डिडेट्स कुड डू द जॉब. बरेचसे करू शकतात पण काही काही जण करू शकत नाही. इथे इगो प्रॉब्लेम पण असतो सगळ्यात मेन, म्हणजे की आपला इगो पण हर्ट होतो आपल्याला जर समोरच्याने काही वाईट बोललं तर. देर वॉज सम एल्स हू हॅड द एज. त्याच्यानंतर काही दुसरे असतात की ज्यांच्यात हे क्षमता असते जॉब घेण्याची, बरोबर. यू आर नॉट अवेलेबल टू स्टार्ट द जॉब वेन दे वॉन्टेड. त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही फ्री असाल त्यावेळेस जॉब्स अवेलेबल नसतात आणि ज्यावेळेस तुम्ही कुठेतरी अडकून गेलेले असाल त्यावेळेस जॉब येतात. असं पण होतं कधीतरी, म्हणून तुम्हाला जॉब लागत नाही. यासुद्धा बऱ्याचशा गोष्टी असतात मुलांना, ठीक आहे, बरोबर. आता रिमेंबर, हे सगळ्यात यांनी मेन इथे लिहिलेलं आहे की 7 to 10% इज व्हॉट यू से. 7 ते 10% तुम्ही काय बोलले आणि 20 ते 30% हाऊ यू सेड, आणि तुम्ही ते कसे बोलले, बरोबर. याच्यावरती फोकस केला जातो. कशावर? 7 ते 10% कशावर फोकस केला जातो, तुम्ही काय बोलताय. त्याच्यानंतर 20 ते 30% इंटरव्ह्यूमध्ये कशावर फोकस केला जातो, तुम्ही ते कसे बोलत आहात, म्हणजे कसे तुमची गोष्ट मांडत आहात. त्याच्यानंतर 60 ते 80% ऑन युअर इमेज, तुमच्या इमेजवर, बॉडी लँग्वेजवर आणि ओव्हरऑल युअर इम्प्रेशन यू क्रिएट. म्हणजे तुमचं जे इम्प्रेशन तुम्ही इंटरव्ह्यूवर टाकताय त्याच्यावरती तुमचं सिलेक्शन डिपेंड असतं मुलांना. म्हणून मी तुम्हाला सांगतो की इंटरव्ह्यूला जाताना थोडंसं व्यवस्थित, ठीक आहे. जे बरेचसे असे असतात की ज्यांचा इगो असतो, मी शेविंग कशाला करावी, बरोबर. मी कॅप घालतो तर मी कॅप कशाला काढावी, त्याला गरज असेल तर तो मला घेईल, बरोबर. तर मुलांना मी तुम्हाला हेच सांगतो की ह्या ज्या गोष्टी आहे ह्या तुमच्या करिअर पॉईंटसाठी खूप लॉसच्या गोष्टी आहे. एक वेळेस तुम्ही सिलेक्ट होऊन जा, मग त्याच्यानंतर तुम्ही जर तिथे परमिशन असेल तर तुम्ही बीएड वाढवू शकता, जर तिथे परमिशन असेल तर तुम्ही कॅबही घालू शकतात, बरोबर. पण जर करिअरच राहणार नाही तर तुमचा इगो कुठेच चालणार नाही, बरोबर. हे एक फिक्स गोष्ट आहे. तुम्ही इगोसाठी आज धाव घेत असतात, इगो बघत असतात की माझा असं इगो आहे, मी असं आहे, मग मी असं कशाला करू. तर हा जुना कन्सेप्ट झालेला आहे. याच्यामुळे तुम्ही तुमच्या करिअरचं स्वतःहून लॉस करून घेतात. यामुळे तुमची जी जागा असते तो दुसरा कोणीतरी कॅन्डिडेट घेऊन घेतो आणि तो खूप उंचावरती चालला जातो, बरोबर. तर लक्षात ठेवा मुलांनो, मी तुम्हाला काय काय सांगितलं, टाईप्स ऑफ इंटरव्ह्यू सांगितले, कुठले कुठले पॉईंट सांगितले इंटरव्ह्यूला जाताना, बरोबर. हा जो फेसिंग अँड इंटरव्ह्यू आहे हा टॉपिक तुम्हाला एक वेळेस पुन्हा एक शॉर्टमध्ये मी याचं रिवाईज तुम्हाला जेव्हा कम्युनिकेशन स्किलचं व्हिडिओ बनवेल त्यावेळेस मी तुम्हाला त्याच्यात एक वेळेस पुन्हा डिस्कस करेल, ठीक आहे. आता आपण आपला कम्युनिकेशन आणि बिहेवियरल स्किल हा चॅप्टर चालू झालेला आहे, आपण त्याच्यावरच व्हिडिओज बनवूया, ठीक आहे. आणि हा मुलांना मी शनिवारी म्हणजे सॅटर्डेला व्हिडिओ अपलोड नव्हता केलेला,
तर तुम्ही हा व्हिडिओ सॅटर्डेसाठी कन्सिडर करून घ्यायचा. जे मुलं नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. बरोबर, सबस्क्राईब करण्याचा मागे हेतू असा की तुम्हाला व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. ठीक आहे, पुढच्या व्हिडिओत भेटूया. आता इथे इंटरव्ह्यू, हाऊ टू फेस अँड इंटरव्ह्यू, इथे पॉईंट संपलेला आहे. आपण पुढे नवीन पॉईंटवरती व्हिडिओ बनवू आणि ज्याला कोणाला डाऊट असेल तो कमेंट करून विचारू शकतो मला बिंदास की सर असं असं आहे तर असं असं काय करू शकतो. कारण मी इथे व्हिडिओमध्ये जास्त लांबू नाही शकत. आता व्हिडिओ इंटरव्ह्यूसाठीचे स्किल्स खूप सारे मी तुम्हाला सांगू शकतो की कसा इंटरव्ह्यू द्यायचा, कशा पद्धतीने तुम्ही हँडल करायचं. आता इथे 20 ते 25 मिनिटाच्या इंटरव्ह्यूमध्ये मला सगळं काही डाटा आहे तुम्हाला इथे एक्सप्लेन करता येत नाही. त्यामुळे तुम्हाला सगळ्याच गोष्टी सांगितल्या नाही जात इथे. तर तुम्ही पर्सनली सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकतात. नो वरी. ओके, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.